दिलेल्या आकृतीमध्ये एकूण चौकोन किती असा प्रश्न तुम्हाला स्कॉलरशिपला ATS ला किंवा इतर स्पर्धा परीक्षेत विचारला जातो। तर हे न मोजत बसता काय करायचं आपण ह्याला पण एक आयडिया वापरायची। बघा उभे आणि आडवे अंक देऊन घ्यायचे। बघा आता ह्यांची काय करायची आपल्याला बेरीज करायची। 4 आणि 3 7 7 आणि 2 9 9 आणि 1 10 गुणिले उभी बेरीज 1 आणि 2 3 10 30 म्हणून या आकृतीमध्ये एकूण चौकोन किती आहेत 30 आहे। तसंच आपण या आकृतीमध्ये काय करूया अंक देऊन घेऊया 1 2 3 ह्याची पण काय करायची उभी आणि आडवी बेरीज करून घ्यायची। 2 आणि 3 5 आणि 6 2 आणि 3 5 आणि 6 6 6 36 म्हणून या आकृतीमध्ये एकूण चौकोन किती आहेत 36। अशा प्रकारे आपण काय करू शकतो